एकता नगरात धाडसी चोरी, 25 तोळे सोनेसह 80 भार चांदी, 30,000 रुपये रोकड लंपास। याबाबत अधिकृत वृत्त असे की धुळे शहरातील देवपूर पोलीस स्टेशन हद्दीत धाडसी घरफोडी झाली असून बिलाडी रोडवरील एकतानगर येथे सदरची घटना घडली। एकतानगर प्लॉट नंबर 174 येथे राहणारे रिक्षा चालक गणेश हरी खैरनार कुटुंबासह बाहेरगावी गेले होते। चोरट्यांनी संधी साधत फायदा घेत चोरट्यांनी घरातील मागच्या बाजूने प्रवेश केला। कपाटातील सामान अस्तव्यस्त करून चोरट्यांनी 25 तोळे सोन्याचे दागिने, 80 भार चांदी आणि 30 ते 35,000 रुपये रोकड लंपास केले असून घरमालक गणेश खैरनार व दीपाली खैरनार यांनी याबाबत माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक समाधान वाघ आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले। तपासासाठी श्वान पथक ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते। या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत। माझं नाव दीपाली गणेश खैरनार। आम्ही गावाला गेलो होतो पूर्ण फॅमिली गोव्याला। तर माझ्या घरात घरफोडी झाली। माझ्या घरामध्ये कम से कम 25 तोळा सोनं होतं। 25 तोळा सोनं होतं माझ्या घरात। पूर्ण 25 तोळा सोनं त्यांनी कपाटं फोडून घेऊन गेले। माझं पोत होती, टोंगल होते, स्कार्फ होते, कानातले होते, अंगठ्या होत्या 14-15। मुलीचं सोनं होतं। माझ्या मुलीचं लग्न जमलं आहे, तिचं सोनं बनवून ठेवलं होतं, ते पण नेलं त्यांनी। आणि चांदीच्या काही साखळ्या होत्या, सगळं नेलं त्यांनी चोरांनी। कॅश किती? 30,000 होती। 20ची 30,000 कॅश होती, ती पण नेली। रात्री आम्ही 1 वाजता आलो, आम्हाला माहिती पडलं। आम्ही लगेच पोलिसांना कॉल केला 112वर। पोलीस लगेच आले। त्यांनी सकाळपासून रात्रीपासून पूर्ण चांगलं करताय, सगळं ते बघताय। आता डॉग आणले, सगळा शोध करतायत। तुमची मागणी काय आहे? आमची मागणी एवढंच आहे का चोराला लवकरात लवकर पोलिसांनी आमच्या समोर उभं करावं। जे 25 तोळा गेलंय सोनं ते आम्हाला व्यवस्थित परत द्यायला पाहिजे त्यांनी।